आपल्याला स्ट्रिंग मॅनिप्युलेशनवर चे काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. स्ट्रिंग मॅनिप्युलेशन म्हणजे स्ट्रिंगचा आपल्या प्रोग्राममध्ये उपयोग करून घेणे. स्ट्रिंग म्हणजे काय तर अक्षर आणि अंक यांची एकत्रित असा एक समूह म्हणजे स्ट्रिंग. तर या स्ट्रिंग्सवर स्ट्रिंग प्रकारच्या डेटावर व्हिज्युअल बेसिकमध्ये कशा पद्धतीने आपण काम करतो, या डेटाचं मॅनिप्युलेशन म्हणजे उपयोग आपल्या प्रोग्राममध्ये कसा करून घेतला जातो, त्याची हाताळणी कशी होते आपल्या प्रोग्राम्समध्ये VBA मध्ये, तर ते आपल्याला आज बघायचं आहे. सुरुवातीला आपण स्ट्रिंग डेटाचे काही सिंटॅक्स, त्या डिक्लेरेशनचा एक पॅटर्न, स्ट्रिंग अशी संबंधित कोणकोणते फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स, सगळ्या गोष्टी बघूया. त्यानंतर प्रत्यक्ष आपल्या प्रोग्रामकडे वळू. ही आहे स्ट्रिंगची डेफिनेशन. स्ट्रिंग म्हणजे नेमकं काय. त्यानंतर डिक्लेरेशन. स्ट्रिंग म्हणजे नेमकं काय. स्ट्रिंग इज अ ग्रुप ऑफ अल्फान्यूमेरिकल कॅरेक्टर्स. इट इज अ डेटा which can consist of text, numbers, numerical values, date, time and alphanumerical characters. अक्षरे व अंक यांच्यापासून तयार झालेला डेटा म्हणजे स्ट्रिंग. अक्षर, अंक, तारीख, वेळ इत्यादी एकत्र लिहिण्यात आल्या तर तो डेटा स्ट्रिंग समजला जातो. त्यानंतर डिक्लेरेशन. स्ट्रिंगचं डिक्लेरेशन कसं केलं जातं तर स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल आपल्याला तर आपण स्ट्रिंग किंवा व्हॅरियंट असा शब्द आपण वापरतो डिक्लेरेशनसाठी. स्ट्रिंग किंवा व्हॅरियंट. आता व्हॅरियंट जर आपण डिक्लेअर केला तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा स्टोअर केला जाऊ शकतो. तर डिक्लेरेशन या पद्धतीने होईल. त्यानंतर स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशन. स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशन म्हणजे काय तर स्ट्रिंग दोन किंवा अधिक स्ट्रिंग एकमेकांना जोडल्या जातात, त्याला आपण स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशन असं म्हणतो. तर त्या स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशनसाठी प्लस किंवा अँड हे ऑपरेटर वापरले जातात. जेव्हा दोन स्ट्रिंग असतील तेव्हा प्लस वापरला जाईल. पण वेगवेगळ्या प्रकारचा जर डेटा असेल, स्ट्रिंग प्लस न्यूमेरिकल डेटा वगैरे अशा पद्धतीचा जर असेल तर अँड हा ऑपरेटर वापरणं कधीही चांगलं. आता स्ट्रिंग फंक्शन्स जे आहेत, वर्कशीट फंक्शन्स जे आपण VBA मध्ये वापरू शकतो किंवा VBचे काही इनबिल्ट फंक्शन्स आहेत स्ट्रिंगशी संबंधित, तर ते हे सगळे फंक्शन्स आहेत. लेन आहे ज्याच्याने आपल्याला स्ट्रिंगची लेंथ मिळते, लेफ्ट आहे, राईट आहे, मिड आहे. हे फंक्शन्स आपण एक्सेलमध्ये देखील बघितलेले आहेत. त्यानंतर अप्पर केस, लोअर केस आहे, एल केस, यू केस, असे वेगवेगळ्या पद्धतीचे फंक्शन्स आहेत. आणि स्ट्रिंग फॉर्मॅट हे एक इथे महत्त्वाचं फंक्शन आहे आणखीन, ज्यामध्ये आपण प्लेस होल्डर देऊ शकतो डेटा एंट्रीच्या ठिकाणी. फॉर्मॅटेड डेटा आपण देण्यासाठी प्लेस होल्डर देऊ शकतो. म्हणजे जिथे एम्प्टी फील्ड असेल, एम्प्टी बॉक्स असेल डेटा एंटर करण्यासाठी, तर त्या ठिकाणी प्लेस होल्डर्स असतील. आणि प्लेस होल्डरच्या ठिकाणी युजरला ब्लँक जागा दिसेल फक्त, आणि त्या ठिकाणी डाटा युजर एंटर करू शकेल. प्लेस होल्डरमुळे काय होतं तर जेवढे प्लेस होल्डर्स असतील तेवढाच डेटा एंटर केला जाईल. म्हणजे रिस्ट्रिक्शन्स आपण त्याला टाकू शकतो प्लेस होल्डर्सच्या मदतीने. त्यानंतर हे इथे काही दोन चिन्ह आहेत आणखीन, आणि हे एक चिन्ह आहे. तर हे जे लेस दॅन चिन्ह आहे, फोर्स लोअर केस, म्हणजे डेटा एंटर करताना जरी तुम्ही अप्पर केस एंटर केला तरी तो प्रत्यक्षात एंट्री होताना लोअर केसमध्येच होईल. म्हणजे VBA त्याला कन्वर्ट करून लोअर केसमध्ये एंटर करून घेईल. आणि जर आपल्याला आवश्यकता असेल की अप्पर केसमध्येच डेटा एंटर झाला पाहिजे, तर हे चिन्ह वापरून आपण अप्पर केसमध्ये डेटा एंटर करू शकतो. म्हणजे युजरनी तो अप्पर केस, प्रॉपर केस, लोअर केस कोणत्याही केसमध्ये एंटर केला तरी सर्व डेटा हा अप्पर केसमध्ये एंटर होईल. आणि हे चिन्ह आहे ह्या प्लेस होल्डर्स बरोबर वापरण्यासाठी. प्लेस होल्डर फोर्स लेफ्ट टू राईट फिल ऑफ प्लेस होल्डर्स. आता हे बेसिक म्हणजे हे मुळात राईट टू लेफ्ट या पद्धतीने डेटा फिल होईल या प्लेस होल्डर्समुळे.
परंतु त्यांच्या आधी जर हे चिन्ह वापरलं, त्याच्याबरोबर जर हे चिन्ह वापरलं तर प्लेस होल्डर्समध्ये डेटा फिलिंग हे लेफ्ट टू राईट होईल, म्हणजे एक्झॅक्टली विरुद्ध दिशेने पण होईल. तर ह्या कारणासाठी हे कॅरेक्टर्स आपण VBA मध्ये वापरतो. आता या व्यतिरिक्त ह्या सर्व स्ट्रिंग मॅनिप्युलेशन्सच्या टेक्निक्स आपण प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रोग्राम्समधून बघणार आहोत. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनसाठी आपण एक प्रोग्राम आता बघूया, ज्यामध्ये दोन स्ट्रिंग आपण कॉन्कॅटिनेट करून म्हणजे एकमेकांना जोडून डिस्प्ले करून बघूया. पूर्ण प्रोग्राम आपण लिहून घेतला आहे. तर या प्रोग्राममध्ये 3 स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आपण, fname, lname आणि fullname ॲज स्ट्रिंग. 3 व्हेरिएबल्स स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. आता fname हा जो स्ट्रिंग व्हेरिएबल आहे त्याला आपण इथे एक स्ट्रिंग व्हॅल्यू दिली आहे आणि lname साठी एक स्ट्रिंग व्हॅल्यू दिली आहे. आता या ज्या 2 स्ट्रिंग व्हॅल्यू आहेत या आपण इथे fullname या स्ट्रिंगमध्ये कॉन्कॅटिनेट केल्या आहेत. fullname या स्ट्रिंगमध्ये या 2 व्हॅल्यू कॉन्कॅटिनेट केल्या आहेत या प्लस या ऑपरेटरने. आणि त्यानंतर fname डिस्प्ले केला आपण, lname डिस्प्ले केला आहे आणि fullname म्हणजे कॉन्कॅटिनेटेड व्हॅल्यू दोन्ही एकत्र आलेल्या व्हॅल्यू देखील डिस्प्ले केलेल्या आहेत. याचप्रमाणे असेच स्टेटमेंट्स आपण पुढे देखील दिलेले आहेत, सेम त्याच प्रकारचे. तर बघूया आता आपला प्रोग्राम रन करून बघूया. फर्स्ट नेम, लास्ट नेम, फुल नेम कॉन्कॅटिनेट होऊन हे दोन्ही स्ट्रिंग एकत्र इथे आपल्याला दिसत आहेत, म्हणजे fname प्लस lname ह्या दोन्ही एकत्र झालेले आपल्याला इथे दिसत आहेत. असा हा सिंपलचा प्रोग्राम होता ज्यामध्ये स्ट्रिंग आपण जोडायला शिकलो. या 2 स्ट्रिंग जोडून fname, lname या 2 स्ट्रिंग जोडून एकत्र करून त्या फुल नेम या स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेले आहेत. आता आपण दुसरा एक प्रोग्राम बघूया ज्यामध्ये ASCII कोड दिल्यानंतर त्याचा कॅरेक्टर रिटर्न केलं जाईल. पूर्ण प्रोग्राम आपण असा लिहून घेतलेला आहे. sub2 आपण एक ASCII कोड नावाचा इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू दिली जाईल. त्यानंतर C ॲज अ स्ट्रिंग डिक्लेअर केलेला आपण, C हा व्हेरिएबल स्ट्रिंग म्हणून डिक्लेअर केलेला आहे. ASCII कोड आपण 65 सध्या ठेवलेला आहे जो A साठीचा ASCII नंबर असतो. C इक्वल टू कॅर ASCII कोड. आता या ठिकाणी आपण कॅर CHR या फंक्शनचा अभ्यास करतोय. तर कॅर फंक्शनला ASCII कोड सप्लाय केला तर त्या ASCII कोडसाठीचं कॅरेक्टर आपल्याला मिळतं. तर बघूया आता आपल्याला 65चा जो कॅरेक्टर आहे तो मिळतो का. 65चा A हे कॅरेक्टर आहे, म्हणजे A साठी इंटरनल रिप्रेझेंटेशन 65 असं होतं. हा ASCII कोड कॅरेक्टर आपण जर चेंज करून बघितला, 65 ऐवजी 67 दिला तर आपल्याला C मिळायला पाहिजे. C मिळतो का बघा. $67 इज C. इथे C देखील मिळालेला आहे. या पद्धतीने पुढे ABCDचे जवळपास 89-90च्या आसपास काहीतरी YZ वगैरे असतील, 90च्या आसपास असतील. तर आपण इथे 67 ऐवजी 90 देऊन बघितलं तर आपल्याला X, Y किंवा Z बघायला मिळेल इथे. द ASCII कॅरेक्टर ऑफ ASCII कोड 90 इज Z. तर या पद्धतीने कॅर या फंक्शनने आपल्याला ASCII कोड देऊन त्याचं कॅरेक्टर रिटर्न मिळतं. CHR हे फंक्शन आपण बघितलं यापूर्वी. आता आपल्याला बघायचं आहे ते लेंथ फंक्शन, LEN लेन. स्ट्रिंगची लेंथ मिळवण्यासाठी आपण लेन हे फंक्शन यूज करतो. त्यासाठीचा प्रोग्राम आपण इथे लिहून घेतला आहे, सब test3. लेन हा एक इंटिजर लेंथ हा एक इंटिजर व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे. व्हेरिएबलला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, लेंथ किंवा L किंवा ABCD कोणतंही. डिम str ॲज स्ट्रिंग, str नावाची एक स्ट्रिंग व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला आहे. str इक्वल टू आपण एक स्ट्रिंग इथे घेतलेली, टाईम इज प्राइसलेस. आता ह्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे हे मोजण्यासाठी आपण लेन या फंक्शनचा उपयोग करतोय. त्या फंक्शनला आपण str हा सप्लाय केलेला आहे. हा जो व्हेरिएबल आपण इथे घेतला आहे त्याच्यामध्ये ही स्ट्रिंग आपण स्टोअर केली, त्या स्ट्रिंगचं आपण लेंथ इथे मोजतो.
असा हा सिंपल प्रोग्राम आहे. तर बघूया आपण रन केल्यानंतर आपल्याला त्याची लेंथ किती मिळते. लेंथ मिळालेली आहे 17. तर एस टी आरमध्ये जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग याचे नंबर ऑफ कॅरेक्टर 17 आहेत, स्पेस वगैरे धरून. स्पेस हे सुद्धा एक कॅरेक्टर गृहीत धरलं जातं. एस टी आर लेन नंतर आपण पुढे आता अप्पर केस, लोअर केस, हे एल केस, यू केस हे फंक्शन्स बघूया. तर एल केस, यू केस हे फंक्शन्स चेक करण्यासाठी आपण जो आवश्यक आहे प्रोग्राम तो लिहून घेतलेला आहे इथे. या प्रोग्राममध्ये बघा डिम ए बी हे दोन स्ट्रिंग व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेले आहेत. ए या स्ट्रिंगमध्ये इथे एक स्ट्रिंग आपण एंटर केलेली आहे अप्पर केस लेटर्स. हे स्मॉल केसमध्ये आपण म्हणजे लोअर केसमध्ये लिहिलेले आहेत. त्यानंतर बी इक्वल टू बीमध्ये ही स्ट्रिंग आपण घेतलेली लोअर केस लेटर्स, म्हणजे सर्व कॅपिटलमध्ये लिहून ठेवलेत आपण. हे त्यांना आपण लोअर केसमध्ये करणार आहोत. हे सर्व स्मॉल केसमध्ये लिहिलेले आहेत परंतु त्यांना आपण अप्पर केसमध्ये कन्वर्ट करणार आहोत फंक्शनच्या मदतीने. तर पुढे आपण यू केस हे इथं फंक्शन वापरलेलं आहे. डिबग डॉट प्रिंट ए अँड डिबग डॉट प्रिंट ए अँड इज कन्वर्टेड टू यू केस ए. या एमुळे काय होईल तर ही जे स्ट्रिंग आहे ही इथे जशी तशी प्रिंट होईल. त्यानंतर हा मेसेज प्रिंट होईल आणि हा मेसेज प्रिंट झाल्यानंतर पुन्हा तो ती कन्वर्टेड स्ट्रिंग जी आहे अप्पर केसमधून लोअर केसमध्ये लोअर केसमधून अप्पर केसमध्ये कन्वर्टेड, यू केस म्हणजे अप्परमध्ये कन्वर्ट होईल. तर अप्पर केसमध्ये कन्वर्टेड जी स्ट्रिंग आहे ती इथे प्रिंट होईल पुढे. तसंच बीमध्ये इथे बीमध्ये जी स्ट्रिंग आहे ती इथे प्रिंट होईल. त्यानंतर हा मेसेज प्रिंट होईल आणि नंतर तीच स्ट्रिंग लोअर केसमध्ये कन्वर्ट होऊन इथे प्रिंट होईल. असा हा प्रोग्राम आहे. तर बघूया प्रिंट आपण त्याला रन करून बघूया. रन करून आपल्याला मेसेज मिळाला आहे बघा, आउटपुट मिळालेलं आहे अप्पर केस लेटर इज नाव कन्वर्टेड टू अप्पर केस लेटर्स. म्हणजे स्मॉल केसमध्ये होते ते यू केसमुळे अप्पर केसमध्ये कन्वर्ट झाले. तसेच इथे लोअर केस लेटर्स इज नाव कन्वर्टेड टू लोअर केस लेटर्स. हे सगळे इथे कॅपिटलाइज होते परंतु एल केस म्हणजे लोअर केस या फंक्शनमुळे ते सगळे स्मॉल केसमध्ये म्हणजे लोअर केसमध्ये कन्वर्ट झाले. तर हा होता आपला एक छोटासा प्रोग्राम एल केस, यू केस या फंक्शन्सचं इंट्रोडक्शन करून देणारा. यानंतर आपल्याला बघायचे लेफ्ट, राईट आणि मिड हे फंक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. लेफ्ट, राईट, मिड ह्या फंक्शनसाठी जो प्रोग्राम आपल्याला हवा आहे तो आपण लिहून घेतला आहे. तर या प्रोग्रामकडे बघा. या प्रोग्राममध्ये काय आहे, डिम ए बी ॲज स्ट्रिंग. ए आणि बी हे दोन स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. ए या स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये गव्हर्नमेंट ही स्ट्रिंग आपण असाइन केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. बीमध्ये दिल्ली सिटी ही स्ट्रिंग आपण स्टोअर केलेली आहे. आता या ज्या स्ट्रिंग्स आहेत दोन्ही, या स्ट्रिंग्सवर आपण पुढे काही प्रयोग केलेले आहेत. ते कोणते बघूया. द लेफ्ट 6 कॅरेक्टर्स ऑफ स्ट्रिंग ए आर लेफ्ट ए 6. आता इथे लेफ्ट हे फंक्शन वापरलेलं आहे. इथे जी ए स्ट्रिंग आहे या ए स्ट्रिंगमधले 6 कॅरेक्टर्स प्रिंट होतील या फंक्शनमुळे. लेफ्ट साईडचे 6 कॅरेक्टर्स म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 कॅरेक्टर या लाईनचं आउटपुट असेल. दुसऱ्या लाईनवर काय आहे, डिबग डॉट प्रिंट द राईट 4 कॅरेक्टर्स ऑफ स्ट्रिंग ए आर राईट ए आणि 4. म्हणजे ए या स्ट्रिंगमधले राईट साईडचे 4 कॅरेक्टर्स प्रिंट होतील. हे या स्टेटमेंटचं आउटपुट असेल. त्यानंतर पुढच्या लाईनवर काय दिलेलं आहे आपण, तर मिड हे फंक्शन वापरलेलं आहे. मिड म्हणजे मिडलमध्येच कुठून तरी कोणते तरी दुसरे कॅरेक्टर्स आपण घेतलेले आहेत. आता मिडलमधून म्हणजे 2 सेकंड पोझिशनपासून पुढचे कॅरेक्टर्स आपण घेतलेले आहेत. बी या स्ट्रिंगचे सेकंड कॅरेक्टरपासून म्हणजे ई एल आहे
हे पुढचे एवढे कॅरेक्टर फक्त डिस्प्ले होतील डी सोडून. त्यानंतर मिड हेच फंक्शन आपण वापरलेलं आहे. तर सेकंड नंबर पासून पुढे काही ठराविक कॅरेक्टर्स म्हणजे 4 कॅरेक्टर्स फक्त प्रिंट करायचे असतील. बी याच स्ट्रिंगमधले, म्हणजे बी ही जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगमधले 2 नंबर पासून फक्त पुढचे 4 कॅरेक्टर्स 1 2 3 4 म्हणजे एवढंच आउटपुट आपल्याला मिळेल. तर अशा पद्धतीने मिड या फंक्शनचा वापर करून आपण या स्ट्रिंगमध्ये जे आपल्याला कॅरेक्टर्स ज्या नंबरचे असतील ते मिळवू शकतो. तर बघूया आपला प्रोग्राम रन करून. तर या पद्धतीने आपला प्रोग्राम रन झालेला आहे बघा. ए स्ट्रिंगमधले पहिले 6 कॅरेक्टर्स मिळाले, लेफ्ट साईडवरून 6 कॅरेक्टर्स. तसंच ए स्ट्रिंगमधलेच राईट साईडवरून 4 कॅरेक्टर्स मिळालेत. आपण जे इथे कंडिशन ह्या सेट केल्यात फंक्शनच्या आर्ग्युमेंट सेट केलेत त्याप्रमाणे. तसंच बी स्ट्रिंगमध्ये सेकंड पोझिशनपासून पुढचे कॅरेक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. तसंच बी स्ट्रिंगमध्ये सेकंड पोझिशनपासून पुढचे 4 कॅरेक्टर्स आपण दिलेल्या फंक्शन व्हॅल्यूजप्रमाणे आपल्याला आउटपुट मिळालेले. तर हे होते लेफ्ट राईट आणि मिड फंक्शन्स. आता आपण इन एस टी आर या फंक्शनसाठीचा प्रोग्राम बघतोय. इन एस टी आर या फंक्शनने एखाद्या मेन मोठ्या स्ट्रिंगमध्ये आपण दिलेला छोटा शब्द किंवा छोटी स्ट्रिंग ही कुठे आहे का, तर त्यातली ती आपल्याला त्याची पोझिशन म्हणजे ती स्ट्रिंग कुठून स्टार्ट होते, कोणत्या पोझिशनला आहे, कोणत्या नंबरला आहे हे आपल्याला बघायला मिळतं. तर इथे डिम str1 ॲज स्ट्रिंग आपण एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलेला आहे. त्यानंतर n ॲज इंटिजर, n नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला आहे. str1 मध्ये कम्प्युटर ऑपरेटर ही स्ट्रिंग आपण असाइन केलेली आहे. n इक्वल टू इन str1 ऑपेरा हे आपण इन str या फंक्शनमध्ये व्हॅल्यूज सप्लाय केलेले आहेत, हे आर्ग्युमेंट्स सप्लाय केलेले आहेत. यातला पहिला आर्ग्युमेंट आहे हा सर्चिंग कुठून करायचं आहे. कम्प्युटर ऑपरेटर ही स्ट्रिंग सर्च करायची आपल्याला. कम्प्युटर ऑपरेटर ही स्ट्रिंग सर्च करायची आहे. str1 म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर ही स्ट्रिंग सर्च करायची आहे. त्याच्यामध्ये सर्च काय करायचं आहे तर OPERA ऑपेरा हा शब्द कुठे मिळतोय का या संपूर्ण स्ट्रिंगमध्ये हे शोधायचं आहे. आणि सर्चिंग कुठून सुरू करायचं आहे तर फर्स्ट कॅरेक्टरपासून सी पासून स्टार्ट करायचं. म्हणजे सर्चिंग कुठून स्टार्ट करायचं हे इथे स्पेसिफाय केलेलं आहे. कोणत्या स्ट्रिंगमध्ये सर्च करायचं हे इथे स्पेसिफाय केलेलं आहे आणि काय सर्च करायचं हे इथे स्पेसिफाय केलेलं आहे. असे हे आर्ग्युमेंट्स आणि याचं जे आउटपुट येणार आहे या फंक्शनचं ते आपण असाइन केलेलं आहे n या व्हेरिएबलमध्ये. म्हणजे ही स्ट्रिंग जी आहे ही स्टार्ट कुठून झाली या स्ट्रिंगमध्ये जर असेल तर त्याचा नंबर इथे रिटर्न होईल आणि तो n मध्ये येईल. पुढे तसंच इक्वल टू str1 ter. आता यामध्ये स्टार्टिंग पोझिशन ही स्किप केलेली आहे, ती ऑप्शनल आहे. त्यामुळे इथे फक्त str1 म्हणजे कोणत्या स्ट्रिंगमध्ये सर्च करायचं आहे आणि काय सर्च करायचं आहे एवढंच दिलेलं आहे. तर या संपूर्ण स्ट्रिंगमध्ये ter हे सर्च करायचं, कुठून स्टार्ट झालं आहे 1 2 3 4 5 6 नंबरपासून ter चालू झाला असं त्याचं आउटपुट मिळेल आणि ते n ला स्टोअर होईल. त्याच्या पुढे n इक्वल टू इन str2 str1 पुट. तर यामध्ये पुट ही स्ट्रिंग शोधायची आहे str1 मध्ये, म्हणजे याच्यामध्ये कुठे आहे put. आणि सर्चिंग कुठून सुरू करायचं आहे तर सेकंड कॅरेक्टरपासून इथून पुढे. असा हा प्रोग्राम आहे छोटासा. तर बघूया आपण रन करून आपल्याला काय आउटपुट मिळतं. तर आपल्याला हे आउटपुट मिळालेलं आहे. ओपेरा appears at position 10 in the main string computer operator. ter appears at 6 number आणि put appears at 4 number. put हे 4 पासून स्टार्ट होते, त्याच्या आधी 3 अक्षर आहेत म्हणजे p चा 4था नंबर. तर याप्रमाणे आपल्याला इन str या फंक्शनचा उपयोग करता येतो स्ट्रिंग मॅनिप्युलेशनसाठी. आता पुढचा प्रोग्राम आपण बघूया. स्ट्रिंगमध्ये दुसरी स्ट्रिंग रिप्लेस करण्यासाठीची, एक स्ट्रिंगमधून दुसऱ्या एखाद्या स्ट्रिंगमधून काही पार्ट रिप्लेस करण्यासाठीचा प्रोग्राम. तर आपण हा प्रोग्राम लिहून घेतलेला आहे पूर्ण. या प्रोग्राममध्ये आपण एक व्हेरिएबल इथे स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे
आणि दुसरा स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे रिझल्ट ॲज स्ट्रिंग. दोन स्ट्रिंग व्हेरिएबल आपण घेतलेले आहेत, ए आणि रिझल्ट. ए मध्ये आपण कम्प्युटर ऑपरेटर ही स्ट्रिंग ठेवलेली आहे. RES हा त्याला आपण RES ला रिप्लेस ए म्हणजे ही स्ट्रिंग दिली कम्प्युटर ऑपरेटर. त्याच्यामध्ये ऑपरेटर हा शब्द शोधायचा आहे आणि ऑपरेटर ऐवजी प्रोग्रामर तिथे टाकायचा आहे. म्हणजे दिलेल्या स्ट्रिंगमध्ये म्हणजे ए मध्ये ऑपरेटर शोधायचा आणि त्याच्या ठिकाणी प्रोग्रामर हा शब्द टाकायचा. असा हा हे प्रोग्रामिंग स्टेटमेंट आहे. आउटपुट काय दिलं आहे आपण, द स्ट्रिंग ए हॅज बीन चेंज्ड टू RES. तर या पद्धतीने आपण ए RES ॲज स्ट्रिंग हे दोन व्हेरिएबल घेतले. ए इक्वल टू कम्प्युटर ऑपरेटर, RES इक्वल टू रिप्लेस. आता इथे रिप्लेस हे फंक्शन आपण समजून घेतोय. रिप्लेस या फंक्शनमध्ये हा ए दिलेला आहे, जी स्ट्रिंग रिप्लेस करायची ती इथे दिलेली आहे आणि ज्या स्ट्रिंगने ती रिप्लेस करायची आहे, जी स्ट्रिंग यायला पाहिजे पुढे, ती स्ट्रिंग इथे दिलेली आहे. तर हा प्रोग्राम आपण रन करून बघूया आपलं आउटपुट काय मिळतं ते. द स्ट्रिंग कम्प्युटर ऑपरेटर हॅज बीन चेंज टू कम्प्युटर प्रोग्रामर. म्हणजे ऑपरेटर हा शब्द रिप्लेस झाला प्रोग्रामर या शब्दाने. रिप्लेस या फंक्शनचाच आपण आणखीन एक वापर बघूया. या स्ट्रिंगमध्ये ए इक्वल टू कॅलेंडर अशी स्ट्रिंग आपण या व्हेरिएबलमध्ये दिलेली आहे, ए या व्हेरिएबलमध्ये. तर कॅलेंडर या स्ट्रिंगमधला शब्द पूर्ण मोठ्या शब्दामधला एक अक्षर, एक कॅरेक्टर शोधायचं आहे आणि ते दुसऱ्या कॅरेक्टरने रिप्लेस करायचं आहे. ए या स्ट्रिंगमध्ये, ए या व्हेरिएबलमध्ये कॅलेंडर ही स्ट्रिंग आहे. तर ए या व्हेरिएबलमध्ये म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये स्मॉल ए हा कुठे आहे का इथे हे शोधायचं आहे आणि त्याला ईने रिप्लेस करायचं आहे. म्हणजे इथे या शब्दामध्ये जिथे जिथे ए असेल तो ईने रिप्लेस होईल, असा हा प्रोग्राम आहे. त्यानंतर ते रिप्लेस झालेली स्ट्रिंग आपल्याला इथे डिस्प्ले होईल रिझल्ट RES मध्ये. तर बघूया आपण हा प्रोग्राम रन करून आपल्याला काय आउटपुट मिळतं. तर CELENDER जिथे जिथे ए होता, सेकंड पोझिशनला ए होता, त्यानंतर सेकंड लास्ट पोझिशनला ए होता. तर ह्या दोन्ही एच्या ठिकाणी ई आलेला आहे. तर अशा पद्धतीने देखील आपल्याला रिप्लेस हे फंक्शन वापरता येतं. संपूर्ण ब्लॉक ऑफ कॅरेक्टर्स देखील रिप्लेस करता येतात किंवा एक एक कॅरेक्टर देखील आपल्याला रिप्लेस करता येतं. आता बघूया रिप्लेस हेच फंक्शन पुन्हा. तर हे कशा पद्धतीने आणखीन यूज करता येतं. तर रिप्लेस हे फंक्शन इथे पुन्हा आपल्याला इन्स्टिट्यूट या स्ट्रिंगमधला आय हा रिप्लेस केला जाईल एने आणि स्टार्टिंग 1 पासून होईल. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टरपासून स्टार्टिंग होईल आणि किती कॅरेक्टर्स रिप्लेस होतील, किती आय रिप्लेस होतील, तर फक्त एक आय रिप्लेस होईल. असं आत्ताचा आपला रिप्लेसचा आपण हे दिलेले आहेत, आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत सगळे. रिप्लेसला जे काही डेटा आपण सप्लाय केलेले आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत ते या पद्धतीचे आहेत. स्ट्रिंग कोणती, त्यानंतर काय रिप्लेस करायचं आहे आणि त्यानंतर कशाने रिप्लेस करायचं आहे, रिप्लेसमेंटला सुरुवात कोणत्या पोझिशनपासून झाली पाहिजे आणि किती कॅरेक्टर्स रिप्लेस झाली पाहिजे, म्हणजे किती आय रिप्लेस झाली पाहिजे एने. ज्या स्ट्रिंगमधले रिप्लेस करायचे ती स्ट्रिंग, जे अक्षर रिप्लेस करायचं आहे ते अक्षर, त्याच्या जागी जे आणायचं आहे ते, सुरुवात कुठून करायची त्या स्ट्रिंगमध्ये ती पोझिशन म्हणजे फर्स्ट पोझिशन, त्यानंतर किती कॅरेक्टर्स रिप्लेस झाले पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा अधिक आय असतील तर ते रिप्लेस झाले पाहिजे का एकच आहे का 2 का 3, किती हे कॅरेक्टर्स रिप्लेस झाले पाहिजे सापडले तर ते इथे दिलेले आहे. अशा पद्धतीची याची रचना आपण केलेली आहे. तर बघूया आउटपुट कसं आपल्याला मिळतं ते. आता या ठिकाणी बघा, जो हा आय आहे हा रिप्लेस झालेला आहे, पुढचा आय मात्र रिप्लेस झालेला नाही. कारण काय, तर आपण इथे एकच आय रिप्लेस करायला सांगितलेलं आहे. स्टार्टिंग
1 पासून करायला सांगितले, म्हणजे पहिलाच आय भेटला आणि तो ए ने रिप्लेस केला गेला. तर या फंक्शनमध्ये या ठिकाणी देखील रिप्लेस या फंक्शनचा उपयोग केलेला आहे. आणि रिप्लेस या फंक्शनमध्ये इथे आर्ग्युमेंट्स जे आहेत हे सप्लाय केलेले आहेत. पहिली स्ट्रिंग, त्यानंतर जे रिप्लेस करायचं आहे ते कॅरेक्टर, ज्या कॅरेक्टरने रिप्लेस करायचं ते कॅरेक्टर, त्यानंतर कुठल्या पोझिशनपासून पुढे रिप्लेसमेंट झाली पाहिजे आणि ती स्ट्रिंग आली पाहिजे ती गोष्ट इथे आहे, आणि किती कॅरेक्टर्स रिप्लेस करायचं ते इथे आलेलं आहे. तर आपण बघूया आउटपुट आपलं काय येतं ते. आता इथे बघा, थर्ड पोझिशनपासून पुढची स्ट्रिंग आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर त्याच्यातला एक आय रिप्लेस झालेला आहे, त्या ठिकाणी या आय ऐवजी ए आलेला आहे. स्टॅट्यूट असं झालेलं आहे. या ठिकाणी आय ऐवजी ए आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळाले. आपण जर पहिल्यापासून आपल्याला हवा असेल, पहिल्या कॅरेक्टरपासून रिप्लेसमेंट हवी असेल, पहिल्या कॅरेक्टरपासून पुढचं म्हणजे सगळी स्ट्रिंग आपल्याला हवी असेल, त्याच्यातलं फक्त आय रिप्लेस करून हवा असेल आणि एकच आय रिप्लेस करून हवा असेल, तर कसं आउटपुट मिळतं ते आपण बघूया. आता बघा, या पहिल्या आय ऐवजी तिथे ए आलेला आहे आणि संपूर्ण स्ट्रिंग मिळालेली आहे. इन्स्टिट्यूट ऐवजी इन्स्टिट्यूट अशी स्ट्रिंग आपल्याला मिळालेली आहे. आणि दुसरा आय मात्र रिप्लेस झालेला नाही, कारण आपण त्याला एकच आय रिप्लेस करायला सांगितलेला आहे. आता तिथे जर आपण 2 दिला किंवा 3 दिली संख्या, तर या इन्स्टिट्यूट या शब्दातले जर 2 किंवा 3 आय असतील तर मॅक्झिमम 3 आय तिथे रिप्लेस होतील. तर आपलं आउटपुट आलेलं आहे. इथे आय ऐवजी ए आला आणि इथे देखील आय ऐवजी ए रिप्लेस झालेला आलेला आहे, आय ऐवजी ए आलेला आहे. तर अशा पद्धतीने देखील रिप्लेस हे फंक्शन वापरलं जाऊ शकतं. रिप्लेस या फंक्शन नंतर आपण आता रिव्हर्स फंक्शन बघूया. रिव्हर्स फंक्शनसाठीचा प्रोग्राम आपण असा आता लिहून घेतला आहे. या प्रोग्राममध्ये 2 स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलेले आहेत, ए आणि res रिझल्टसाठी. ए इक्वल टू स्पूल असं आपण स्ट्रिंग त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि रिझल्टमध्ये आपण काय स्टोअर केलेलं आहे तर str रिव्हर्स हे फंक्शन वापरून ए ही स्ट्रिंग रिव्हर्स करून त्याच्यामध्ये स्टोअर केलेली आहे res या व्हेरिएबलमध्ये. ए मध्ये जी स्ट्रिंग आहे हीच रिव्हर्स होऊन याच्यामध्ये स्टोअर होईल आणि ती आपण डिस्प्ले केली. द स्ट्रिंग ए व्हेन रिव्हर्स बिकम्स res, ही ओरिजिनल स्ट्रिंग आणि ही रिव्हर्स केलेली स्ट्रिंग. तर बघूया आपलं आउटपुट कसं येतं ते. द स्ट्रिंग स्पूल व्हेन रिव्हर्स्ड बिकम्स लूप्स, LOOPS, रिव्हर्स केल्यानंतर ती लूप्स झालेली आहे, स्पूल ऐवजी लूप्स. तर या पद्धतीने रिव्हर्स हे फंक्शन काम करतं. आता रिव्हर्स फंक्शन नंतर आपण व्हॅल हे फंक्शनवर एक आधारित प्रोग्राम बघूया. व्हॅल फंक्शनमध्ये व्हॅल या फंक्शनमध्ये आपण जर एखादी स्ट्रिंग सप्लाय केली तर त्यामध्ये असलेली व्हॅल्यू आपल्याला मिळते. आता या ठिकाणी एक एस हा स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे बघा. एसमध्ये ही स्ट्रिंग आहे 50,000 पर मंथ इज हीज सॅलरी अशी स्ट्रिंग आहे. तर यामध्ये व्हॅल एस, व्हॅल या फंक्शनमध्ये आपण एस म्हणजे ही संपूर्ण स्ट्रिंग दिलेली आहे. तर आपल्याला आउटपुट काय मिळतं बघा. आता प्रोग्राम रन करून बघूया आपण. तर आपल्याला आउटपुटमध्ये फक्त 50,000 या संपूर्ण स्ट्रिंगमध्ये संपूर्ण स्ट्रिंग मिळण्याऐवजी आपल्याला काय मिळालं आहे त्याच्यातली फक्त व्हॅल्यू मिळालेली आहे 50,000. तर अशा पद्धतीने व्हॅल या फंक्शनचा उपयोग इथे होतो. जर आपण हे व्हॅल हे फंक्शन न वापरता जर फक्त एस इथे डिस्प्ले केला, फक्त एस, तर काय डिस्प्ले होतं बघा. तर संपूर्ण स्ट्रिंग जशीच्या तशी डिस्प्ले होते, त्याच्यातली फक्त व्हॅल्यू बाजूला होत नाही, मिळत नाही आपल्याला. तर त्यासाठी व्हॅल हे फंक्शन आपल्याला यूज करावं लागतं. व्हॅल हे फंक्शन यूज केल्यानंतर आपल्याला 50 ही फक्त व्हॅल्यू बाजूला आपल्याला मिळते, सेपरेट करून मिळते. तर अशा पद्धतीचा यूज आहे व्हॅल या फंक्शनचा.
आता व्हॅल या फंक्शन नंतर आपण पुढे एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिम हे फंक्शन बघूया. तर एल ट्रिम म्हणजे लेफ्ट साईडचे जर काही ब्लँक स्पेसेस असतील एखाद्या स्ट्रिंगमध्ये, तर ते ब्लँक स्पेसेस काढून टाकले जातात, ट्रिम केले जातात. ट्रिमिंग ऑपरेशन करते हे जे फंक्शन्स आहेत हे. तर एल ट्रिम लेफ्ट साईडचे ब्लँक स्पेसेस काढून टाकते. आर ट्रिम राईट साईडचे ब्लँक स्पेसेस काढून टाकते. आणि ट्रिम हे दोन्ही साईडचे देखील स्पेसेस काढून टाकते. तर या ठिकाणी आपण ए ही स्ट्रिंग घेतलेली आहे आणि या स्ट्रिंगमध्ये सुरुवातीला काही स्पेसेस दिलेले आहेत, ब्लँक स्पेसेस, आणि शेवटी देखील काही ब्लँक स्पेसेस दिलेले आहेत. ही संपूर्ण स्ट्रिंग आहे बघा, डबल कोटच्या मध्ये असलेली संपूर्ण स्ट्रिंग आहे. तर एवढा पार्ट इथे ब्लँक आहे आणि एवढा पार्ट इकडे राईट साईडला ब्लँक आहे. आउटपुटमध्ये आपण काय दिलं आहे, तर डिबग डॉट प्रिंट आय विश अँड एल ट्रिम ए. एल ट्रिम फक्त लेफ्ट साईडचे स्पेसेस काढायला इथं आपण सांगितलेलं एल ट्रिम. तसं पुढच्या आउटपुटमध्ये काय दिलं आपण, आय विश यू आर ट्रिम, म्हणजे या ठिकाणी फक्त राईट साईडचे ब्लँक स्पेसेस काढून टाकायला सांगितलेलं आहे. तसं पुढचं आउटपुट आहे आय विश यू ट्रिम जर्नी. आता यामध्ये लेफ्ट साईडचे राईट साईडचे दोन्ही साईडचे ब्लँक स्पेसेस काढून टाकले जाते. असं हे ट्रिम फंक्शन. तर एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिमचं आउटपुट आपल्याला कसं मिळतं आता बघूया. तर आपल्याला असं आउटपुट मिळतं आहे, आय विश यू व्हेरी हॅपी, आणि नंतर एवढा मोठा स्पेस, राईट साईडचा हे ब्लँक स्पेसेस तसेच राहिले, आणि नंतर जर्नी हा शब्द आला. तर आर ट्रिममुळे काय झालं, राईट साईडचे स्पेसेस तर निघून गेले, परंतु लेफ्ट साईडचे स्पेसेस तसेच राहिले. ट्रिमने मात्र लेफ्ट साईडचे राईट साईडचे दोन्ही साईडचे स्पेसेस निघून गेले आणि आपल्याला आउटपुट अशा पद्धतीने मिळालं. तर हे होते एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिम हे फंक्शन्स. तर स्ट्रिंग मॅनिप्युलेशनवर आधारित काही प्रोग्राम्स आता आपण बघितले, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रिंग फंक्शन्सचा वापर करून आपण स्ट्रिंग आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये हव्या तशा पद्धतीने आपण स्ट्रिंग्सवर वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकतो. आणि स्ट्रिंग मॅनिप्युलेशनसाठी आपण या सर्व फंक्शन्सचा कसा वापर करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डेट अँड टाईमवर जे काही एक्झाम्पल्स, काही एक्सपेरिमेंट्स करायचे ते बघू.